हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी. तर आजच्या या व्हिडिओत आपण तुमच्या अपकमिंग फार्मासिस्ट फार्मसी ऑफिसर एक्झामसाठी फार्मॅकॉलॉजीचे कार्डिओव्हास्क्युलर ड्रग्स या टॉपिकचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. खूप जास्त इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे तुमच्या अपकमिंग एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. 1 ते 2 क्वेश्चन प्रत्येक एक्झामला यातून विचारण्यात येतो. ठीक आहे. आणि जर तुम्ही ZP, आरोग्य विभाग, DHS, DMER तसेच इतर गव्हर्नमेंट फार्मासिस्ट एक्झामिनेशनसाठी प्रिपरेशन करत असाल तर बघा, तुमच्या अपकमिंग DHS फार्मसी ऑफिसर एक्झामसाठी आपल्या या मॉक टेस्ट कोर्समध्ये मराठी अँड इंग्लिश ग्रामरच्या टेस्ट ॲड केलेल्या आहेत. तसा पाहिला तर हा आपला फक्त टेक्निकल कोर्स आहे, पण तुमच्या DHS फार्मसी ऑफिसर एक्झामसाठी मराठी अँड इंग्लिश ग्रामर सिलेबसमध्ये आहे. सो आपले ॲपवर जे पेड कोर्सेस होते मराठी अँड इंग्लिश ग्रामरचे ते तुमच्या या कोर्समध्ये मी फ्रीमध्ये ॲड केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला ॲपमध्ये मराठी अँड इंग्लिश ग्रामरचे पेड कोर्सेस घ्यायची आता गरज नाही. ते मी आपल्या टेक्निकल कोर्समध्ये फ्रीमध्ये ॲड केलेले आहेत. तर बघा, आता या कोर्समध्ये 100 टेक्निकल मॉक टेस्ट आहेत. प्रत्येक टेस्टमध्ये 70 क्वेश्चन्स आहेत, म्हणजे 7000 टेक्निकल क्वेश्चन्स आहेत. अँड 110 मराठी अँड इंग्लिश ग्रामरच्या टेस्ट आहेत. 1600पेक्षा जास्त यामध्ये मराठी अँड इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स ॲड केलेत. आणि पुढे काही इम्पॉर्टंट अपडेट असेल तर तेही आपण ॲड करणार आहोत. तुमचा कंप्लीट सिलेबस यामध्ये कवर्ड आहे. तुमचे टेक्निकलचे सर्व सब्जेक्टचे क्वेश्चन्स यामध्ये आहेत. बघा, आणि आता या DHS सिलेबसमध्ये काही सब्जेक्ट्स तुम्हाला दिलेले नाही आहेत, जसे की फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्माकोग्नॉसी, ह्युमन ॲनाटॉमी झाला. पण तुम्हाला आत्तापासून खूप वेळ आहे एक्झामसाठी, सो प्रिपरेशन करायला काही हरकत नाही आहे. एखादा क्वेश्चन जरी यातून आला तरी तुम्हाला एक्झाममध्ये मिस नाही झाला पाहिजे. ठीक आहे. तर बघा, आता या कोर्समध्ये 8600पेक्षा जास्त क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला रिअल टाईम एक्झामिनेशन फील येणार आहे. टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा स्कोअर कळणार आहे, तुमची रँक कळणार आहे. अनलिमिटेड अटेम्प्ट्स आहेत. 6 महिन्यापर्यंत तुम्ही अनलिमिटेड टेस्ट अटेम्प्ट करू शकता. ठीक आहे. सो खूप जास्त बेनिफिशियल स्टडी मटेरियल असणार आहे तुमच्यासाठी. आत्तापर्यंत खूप कॅन्डिडेट्सचं सिलेक्शन झालं या स्टडी मटेरियलने. ZP भरती, आरोग्य विभाग भरती, DHS, DMERमध्ये. सो तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा मोस्ट बेनिफिशियल स्टडी मटेरियल ठरणार आहे. ठीक आहे. कोर्सेसचे सर्व डिटेल्स तुम्हाला कोर्स फीचर्स अँड कोर्स डिस्क्रिप्शनमध्ये भेटतील. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ॲप प्ले स्टोअरवर डिरेक्टली अवेलेबल आहे. iOS अँड लॅपटॉप युजर्ससाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ठीक आहे. तर क्वेश्चन स्टार्ट करूया. मॅच दी मोड ऑफ ॲक्शन विथ अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग. ड्रगचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ओळखायचं आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन खूप जास्त इम्पॉर्टंट असते. प्रत्येक एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो. जे फार्मॅकॉलॉजीचे क्लासिफिकेशन्स असतात ते सर्व तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहेत. जर क्लासिफिकेशन बायट असेल तर तुमचे मेकॅनिझम ऑफ ॲक्शनचे क्वेश्चनसुद्धा करेक्ट होतात. सो क्लासिफिकेशन पार्ट इम्पॉर्टंट आहे. तर बघा काय दिले. ब्लॉक ऑफ बीटा ॲड्रिनो रिसेप्टर्स, ACE इनिबिशन, आर्टेरिओलर वॅसोडायलेशन, ब्लॉक ऑफ अल्फा-1 ॲड्रिनो रिसेप्टर्स. ड्रग्स दिलेली आहेत तुम्हाला लिसिनोप्रिल, मेटोप्रोलॉल, ॲम्लोडिपिन, डॉक्झाझोसिन. तर लिसिनोप्रिल काय आहे सांगा. ACE इनिबिटर पाहिले ना आपण. एन्जिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम इनिबिटर, ACE इनिबिटर्स. लिसिनोप्रिल, फॉसिनोप्रिल, कॅप्टोप्रिल, रॅमिप्रिल हे आहेत तुमचे ACE इनिबिटर्स. मेटोप्रोलॉल काय आहे तर बीटा ब्लॉकर्समध्ये पाहिलं ना मेटोप्रोलॉल, इस्मोलॉल, प्रोप्रानोलॉल, ॲटेनोलॉल बीटा ब्लॉकर्स आहेत. ॲम्लोडिपिन तर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर असते ना, ॲम्लोडिपिन, फेलोडिपिन, डिल्टियाझॅम, वेरापॅमिल. डॉक्झाझोसिन तर प्राझोसिन, डॉक्झाझोसिन, टेराझोसिन काय आहेत तर अल्फा ब्लॉकर्समध्ये पाहिले ना आपण, अल्फा ब्लॉकर्स आहेत. मॅच करा मग आता. ब्लॉक ऑफ बीटा ॲड्रिनो रिसेप्टर्स, बीटा ब्लॉकर काय पाहिलं मेटोप्रोलॉल. पीचं सेकंड. ACE इनिबिशन, ACE इनिबिटर्स कॉज करतात ना, फर्स्ट येईल. आर्टेरिओलर वॅसोडायलेशन, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स, ॲम्लोडिपिन. ब्लॉक ऑफ अल्फा-1 ॲड्रिनो रिसेप्टर्स, डॉक्झाझोसिन. S फोर्थ. सो P सेकंड, Q फर्स्ट, R थर्ड, S फोर्थ. ऑप्शन्स बघा, सेकंड, फर्स्ट, थर्ड, फोर्थ. तर ऑप्शन C येईल. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू रिगार्डिंग डिगॉक्झिन. कोणतं स्टेटमेंट करेक्ट येईल डिगॉक्झिनबद्दल. याची वॅगोमायमेटिक ॲक्शन असते, पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक ॲक्शन असते, हार्ट रेटला इन्क्रीज करते, प्रॉम्प्टली डायुरेसिस कॉज करते कंजेस्टिव्ह हार्ट फेलियरमध्ये. ट्रू स्टेटमेंट रिगार्डिंग डिगॉक्झिन. काय असते डिगॉक्झिन काय पाहिलं सांगा. तर मोस्ट इम्पॉर्टंट कार्डिएक स्टिम्युलंट आहे ना डिगॉक्झिन. याची पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक अँड नेगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक ॲक्शन असते.
लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे, खूप वेळा एक्झामला विचारण्यात आलेलं आहे. ड्रग ॲज पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक अँड नेगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक ॲक्शन. डिगॉक्झिन हाफ लाईफ विचारण्यात आली होती. काय असते हाफ लाईफ ऑफ डिगॉक्झिन? तर 40 आवर्स. डिगॉक्झिनचा साईड इफेक्ट सांगा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. तर हायपोकॅलेमिया कॉज करते डिगॉक्झिन. इट कॉजेस हायपोकॅलेमिया विच कॅन लीड टू कार्डियक टॉक्झिसिटी. त्यामुळे पोटॅशियम लेवलला मॉनिटर करणं इम्पॉर्टंट असते वाईल टेकिंग डिगॉक्झिन. हे जे काही एक्स्ट्रा पॉईंट्स मी ते सांगतो हे सर्व विचारण्यात आलेले क्वेश्चन्स असतात. नोट्स बनवत चला, याच्या खूप हेल्पफुल ठरणार आहेत तुमच्या अपकमिंग एक्झामसाठी. क्विक रिव्हिजनसाठी तुम्हाला खूप बेनिफिशियल ठरणार आहेत. एक्स्ट्रा पॉईंट्स मी यासाठी सांगतो की तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बायट व्हावे आणि जसे आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहत जाऊ तसे तुम्हाला ते एक्स्ट्रा पॉईंट्स रिकॉल होतील. ठीक आहे. काहीकांना हे सर्व एक्स्ट्रा पॉईंट्स कन्फ्युजिंग वाटत असतील, पण एकदा हॅबिच्युअल व्हाल तर तुमचा खूप सारा सिलेबस यातून कवर होईल. सुरुवातीला तुम्हाला थोडं कन्फ्युजिंग वाटेल, पण खूप बेनिफिशियल असणार आहे तुमच्यासाठी हे. तुम्हाला ऑप्शन्स न पाहता क्वेश्चन्सची आन्सर्स देता येतील. ठीक आहे. तर बघा काय दिलं आहे ऑप्शन्समध्ये. डिगॉक्झिनची वॅगोमायमेटिक ॲक्शन असते का? तर असते. करेक्ट आहे. पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक ॲक्शन, तर इथे पाहिलं ना, पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक नेगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक ॲक्शन. करेक्ट आहे. हार्ट रेट इन्क्रीज करते का? तर नाही करणार. प्रॉम्प्टली डायुरेसिस कॉज करते कंजेस्टिव्ह हार्ट फेलियर पेशंट्समध्ये. करेक्ट आहे. सो फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ करेक्ट आहे तुमचं. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. निकार्डिपाइन HCl इज यूज्ड फॉर ट्रीटमेंट ऑफ अंजायना पेक्टोरिस, हायपरटेन्शन, ॲट्रियल फिब्रिलेशन. कशामध्ये यूज करतात निकार्डिपाइनचा? काय असते निकार्डिपाइन? तर ॲम्लोडिपिन, निफिडिपिन, निकार्डिपाइन, डिल्टियाझॅम, व्हेरापॅमिल. कशात पाहिलं आपण? तर एक कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहेत ना. सो निकार्डिपाइन इज यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ अंजायना पेक्टोरिस येईल, हायपरटेन्शनसुद्धा येईल, ॲट्रियल फिब्रिलेशन नाही येणार. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. अंजायना पेक्टोरिस अँड हायपरटेन्शनच्या ट्रीटमेंटसाठी यूज करतात ना निकार्डिपाइनचा. नेक्स्ट पाहूया. कार्डियक ग्लायकोसाइडचं मेन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. हे वॅगल ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करते, सोडियम पोटॅशियम पंपला इनिबिट करते. वॅगल ॲक्टिव्हिटी डिक्रीज करेल, सोडियम पोटॅशियम पंपला इनिबिट करते. वॅगल ॲक्टिव्हिटी डिक्रीज करते, सोडियम पोटॅशियम ॲक्टिव्हिटीला पोटेन्शिएट करते. की नन ऑफ दीज कार्डियक ग्लायकोसाइडचं मेन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. तर जे कार्डियक ग्लायकोसाइड आहेत ते सोडियम पोटॅशियम पंपला इनिबिट करतात आणि वॅगल ॲक्टिव्हिटीला इन्क्रीज करतात. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर इन्क्रीज वॅगल ॲक्टिव्हिटी. ऑप्शन येईल तुमचं करेक्ट आन्सर. हे वॅगल ॲक्टिव्हिटीला इन्क्रीज करतात आणि इनिबिट करतात सोडियम पोटॅशियम पंप. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. ड्रग गिवन ड्युरिंग हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सीज ॲज अॅन IV इन्फ्युजन. कोणतं येईल? हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सीमध्ये IV इन्फ्युजनने दिलं जाते. निफेडिपिन, नायट्रोग्लिसरीन, सोडियम नायट्रोप्रसाइड, प्रोप्रानॉल. तर सोडियम नायट्रोप्रसाइड येईल ना. ऑप्शन सी येईल. हे IV इन्फ्युजनने दिलं जाते हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सीजमध्ये. का दिलं जाते हे? तर याची रॅपिड ॲक्शन असते. हे पोटेंट डायरेक्ट ॲक्टिंग वॅसोडायलेटर आहे ना सोडियम नायट्रोप्रसाइड. हे आर्टरीज अँड वेन्स दोघांवर काम करते आणि क्विकली इफेक्ट होतो. निफेडिपिन काय आहे? तर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्समध्ये पाहिलं ना, युजली याला ओरली घेतात. नायट्रोग्लिसरीन तर चेस्ट पेन, अंजायना, हार्ट फेलरमध्ये याचा यूज करतात. इट इज गिवन ॲज अन IV इन्फ्युजन. हे सुद्धा IV इन्फ्युजनने दिलं जाते. प्रोप्रानॉल तर नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर. हे जनरली इमर्जन्सीजमध्ये यूज नाही करत. इट इज नॉट जनरली यूज्ड फॉर हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सीज. का नाही यूज करत? तर हे रॅपिड ॲक्टिंग नसते. हे रॅपिड अँड पोटेंट वॅसोडायलेशन देत नाही, त्यामुळे याला इमर्जन्सीजमध्ये देत नाही. सर्व एक्स्ट्रा पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत. प्रोप्रानॉलवर खूप सारे क्वेश्चन्स आत्तापर्यंत विचारलेत. पटकन एकदा रिवाईज करूया. कोणतं बीटा ब्लॉकर आहे विथ मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग ॲक्टिव्हिटी? बीटा ब्लॉकर विथ मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग ॲक्टिव्हिटी प्रोप्रानॉल. Propranolol undergoes extensive first pass metabolism in liver. Then the most commonly used drug for the prophylaxis of migraine. काय येईल? PYQ आहे प्रोप्रानॉल. त्यानंतर याचा ॲक्यूट मायग्रेन अटॅकमध्ये यूज नाही करत. हा सुद्धा लास्ट इयर एक्झामचा क्वेश्चन आहे. विच ड्रग ॲग्रवेट्स ब्रॉन्कियल अस्थमा? प्रोप्रानॉल. आणखी कशा त्याला अवॉइड करतात? तर AV ब्लॉकमध्ये याला अवॉइड करतात. Propranolol is to be avoided in AV block.
The drug that suppresses essential tremor but not Parkinsonian tremor, propranolol. Propranolol suppresses essential tremor but not Parkinsonian tremor. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट ड्रग आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. नेक्स्ट पाहूया. ॲट्रियल टॅकिकार्डिया कॅन बी कॅरेक्टराइज्ड बाय अन ॲट्रियल रेट मोर दॅन. ॲट्रियल रेट किती असायला पाहिजे ॲट्रियल टॅकिकार्डियासाठी? ॲट्रियल टॅकिकार्डिया कॅन बी कॅरेक्टराइज्ड बाय अन ॲट्रियल रेट मोर दॅन. कितीपेक्षा जास्त पाहिजे? तर 100पेक्षा जास्त पाहिजे ना, मोर दॅन 100 पर मिनिट. नेक्स्ट पाहूया. क्लास 1A अँटी ॲरिथमिक ड्रग. तर आठवा अँटी ॲरिथमिक ड्रगचं क्लासिफिकेशन. सोडियम चॅनल ब्लॉकर्स येतात. सोडियम चॅनल ब्लॉकर्स येतात क्लास 1मध्ये. यामध्ये येते क्लास 1A, 1B अँड 1C. 1A, 1B, 1C सोडियम चॅनल ब्लॉकर्स असतात. 1Aमध्ये येते क्विनिडिन, प्रोकेनामाइड, डायसोपिरॅमिड. 1Bमध्ये लिडोकेन, त्यानंतर फिनिटॉइन, मॅक्सिलेटिन, टोकेनाइड. 1C फ्लेकेनाइड, त्यानंतर प्रोपाफेनॉन, मोरायसिझिन. त्यानंतर येतात तुमचे बीटा ब्लॉकर्स. क्लास 2मध्ये येतात बीटा ब्लॉकर्स. प्रोप्रानालॉल, इस्मोलॉल, मेटोप्रोलॉल, एटेनॉलॉल. बीटा ब्लॉकर्स क्लास 2. क्लास 3मध्ये येतात तुमचे पोटॅशियम चॅनल ब्लॉकर्स. पोटॅशियम चॅनल ब्लॉकर्स असतात ॲमिओडॅरॉन, ब्रेटिलियम, डोफेटिलाइड, आयबुटिलाइड. क्लास 4मध्ये येतात तुमचे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स, डिल्टियाझॅम, वेरेपेमिल. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन असणार आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. तर मग इथे काय विचारलं आहे? 1A अँटी ॲरिथमिक ड्रग, 1A सोडियम चॅनल ब्लॉकर्स. 1Aमध्ये पाहिलं ना आपण क्विनिडिन, प्रोकेनामाइड, डायसोपिरॅमिड. ऑप्शन्स बघा. क्विनिडिन ऑप्शन एच येईल इथे तुमचं करेक्ट आन्सर. क्विनिडिन, प्रोकेनामाइड, डायसोपिरॅमिड 1A अँटी ॲरिथमिक ड्रग्स आहेत. फ्लेकेनाइड कशात पाहिलं? तर इथे पाहिलं ना फ्लेकेनाइड, प्रोपाफेनॉन, मोरायसिझिन. 1C हे सुद्धा सोडियम चॅनल ब्लॉकर्समध्ये येते. प्रोप्रानॉलॉल क्लास 2 बीटा ब्लॉकर्स. लिडोकेन कशात पाहिलं? तर इथे पाहिलं ना 1Bमध्ये लिडोकेन, फिनिटॉइन, मॅक्सिलेटिन, टोकेनाइड. हे सुद्धा येते सोडियम चॅनल ब्लॉकर्समध्ये 1B. ठीक आहे, क्लासिफिकेशनवर खूप सारे क्वेश्चन्स एक्झामला विचारण्यात येतात, सो खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत क्लासिफिकेशन्स. नेक्स्ट पाहूया. इनकरेक्ट सेंटेन्स अबाउट अँजिओटेन्सिन 2. अफ्रंट आर्टेरिओलचं वॅसो कॉन्स्ट्रिक्शन कॉज करते. सोडियम हायड्रोजन अँटीपोर्टरची ॲक्टिव्हिटी स्टिम्युलेट करते. ॲड्रेनल कॉर्टेक्समधून अल्डोस्टेरॉनच्या रिलीजला इनिबिट करते. ब्लड प्रेशरला राईज करते. इनकरेक्ट स्टेटमेंट ओळखायचं आहे अँजिओटेन्सिन 2चं. काय येईल? तर हे अँजिओटेन्सिन 2 पोटेंट वॅसो कॉन्स्ट्रिक्टर आहे. हे ॲफ्रंट आर्टेरिओलचं वॅसो कॉन्स्ट्रिक्शन कॉज करते. सो दिस इज करेक्ट. सोडियम हायड्रोजन एक्सचेंजरला स्टिम्युलेट करते. हे सोडियम रिॲब्झॉर्प्शन वाढवते, त्यामुळे ब्लड प्रेशर इन्क्रीज होते. सो इट स्टिम्युलेट्स द ॲक्टिव्हिटी ऑफ सोडियम हायड्रोजन अँटीपोर्टर. करेक्ट आहे. राईज इन ब्लड प्रेशर करेक्ट आहे. ॲड्रेनल कॉर्टेक्समधून अल्डोस्टेरॉनच्या रिलीजला हे इनिबिट नाही करणार. सो दिस इज इनकरेक्ट. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. इनकरेक्ट स्टेटमेंट विचारलं आहे ना. हे जे अँजिओटेन्सिन 2 असते हे स्टिम्युलेट करते अल्डोस्टेरॉनच्या रिलीजला. ॲड्रिनल कॉर्टेक्सच्या कोणत्या पार्टमधून रिलीज होते अल्डोस्टेरॉन? खूप इम्पॉर्टंट आहे, खूप वेळा एक्झामला रिपीट झालेला क्वेश्चन आहे. कोण रिलीज करते अल्डोस्टेरॉन? तर झोना ग्लोमेरुलोसा. अल्डोस्टेरॉन रिलीज होते फ्रॉम झोना ग्लोमेरुलोसा ऑफ ॲड्रिनल कॉर्टेक्स. अँजिओटेन्सिन 2 इनिबिट नाही करत अल्डोस्टेरॉनच्या रिलीजला. ठीक आहे, नेक्स्ट पाहूया. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर कोणतं आहे? तर कॅप्टोप्रिल, अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम इनिबिटर. लिसिनोप्रिल पण यातच येते. मेनाझेप्रिल, एसी इनिबिटर. वेरापेमिल, डिल्टियाझॅम कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स असतात ना. सो ऑप्शन डी येईल. कोणत्या क्लासमध्ये येते वेरापेमिल विचारण्यात आलेलं आहे. वेरापेमिल बिलॉंग्स टू, तर हे फिनाईल अल्किलामाइन क्लासमध्ये येते. फिनाईल अल्किलामाइन क्लासमध्ये येते वेरापॅमिल. नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्समध्ये येते. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, फिनाईल अल्किलामाइन क्लास. एसी इनिबिटर्सवर काय विचारण्यात येते? तर तुमचे प्रिलवाले सगळे ड्रग्स येतात ना एसी इनिबिटर्समध्ये. कॅप्टोप्रिल, लिसिनोप्रिल, फॉसिनोप्रिल, इनालाप्रिल, रॅमिप्रिल. कशामध्ये ड्रग ऑफ चॉईस असतात हे एसी इनिबिटर्स? तर क्रोनिक हार्ट फेलियरमध्ये ड्रग ऑफ चॉईस असतात ना. हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे.
त्यानंतर इनालाप्रिल इज मोर पोटेंट दॅन कॅप्टोप्रिल, हे सुद्धा विचारण्यात आलेलं आहे. त्यानंतर AC इनिबिटर्समध्ये कोणते प्रोड्रग नसतात, खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे. प्रोड्रग नसणारे AC इनिबिटर्स, तर कॅप्टोप्रिल अँड लिसिनोप्रिल आर नॉट प्रोड्रग. कॅप्टोप्रिल आणि लिसिनोप्रिल प्रोड्रग नाही आहेत. त्यानंतर सांगा फॉस्फरस कंटेनिंग AC इनिबिटर्स कोणते येईल, तर जे फॉसिनोप्रिल आहे ते असते तुमचं फॉस्फरस कंटेनिंग AC इनिबिटर. मोस्ट कॉमन साईड इफेक्ट काय येईल, तर ड्राय कफ असतो यांचा मोस्ट कॉमन साईड इफेक्ट. आणखी काय कॉज करतात ते, तर टेरॅटोजेनिसिटी, हायपोटेन्शन, डिस्ग्वॅशिया, अल्टरेशन ऑफ टेस्ट सेन्सेशन कॉज करतात ना, डिस्ग्वॅशिया कॉज करतात AC इनिबिटर्स. ठीक आहे. त्यानंतर कॅप्टोप्रिलमध्ये कोणतं अमायनो ॲसिड प्रेझेंट असते, तर प्रोलिन प्रेझेंट असते ना कॅप्टोप्रिलमध्ये. एक्स्ट्रा पॉईंट्स नोट करून ठेवत जा. आपण जेव्हा विदाऊट डिटेल एक्सप्लेनेशनचे क्वेश्चन्स पाहू, जेव्हा आपण रिव्हिजन करू, तेव्हा हे एक्स्ट्रा पॉईंट्समधून तुम्हाला खूप सारे क्वेश्चन्स क्लिअर होतील. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. ओबेन इज कार्डियक ग्लायकोसाइड इफेक्टिव्ह वेन गिवन बाय फॉलोइंग रूट. काय असतो रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ओबेन, IM, IV, SC, ओरल. तर इंट्रावेनसली देतात ना, ऑप्शन बी येईल. इंट्रावेनस रूटने 100% बायो अवेलेबिलिटी असते. लार्ज वॉल्यूम पॅरेंट्रल्स आर ॲडमिनिस्टर्ड बाय IV रूट. त्यानंतर कोणता रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन असोसिएटेड असतो विथ प्लेबायटिस. प्लेबायटिसचा क्वेश्चनसुद्धा खूप वेळा रिपीट झाला आहे. रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग असोसिएटेड विथ प्लेबायटिस, तर IV ॲडमिनिस्ट्रेशन, IV रूट. अँड बायो अवेलेबिलिटी इज 100% when drug is given by IV route. IV रूटने काय दिलं जात नाही, तर इंजेक्टेबल सस्पेन्शन्स आर नॉट ॲडमिनिस्टर्ड बाय IV रूट. देन IV ड्रग इज गिवन ॲट विच अँगल. अँगल महत्त्वाचा आहे, कोणत्या अँगलने देतात IV ड्रग, तर 25 डिग्री. IM रूटचा काय असतो अँगल, तर 90 डिग्री. सबक्युटॅनियसचा 45 डिग्री. ठीक आहे. इन्सुलिन देतात ना सबक्युटॅनियस रूटनी. ऑइली प्रिपरेशन्स दिली जातात IM रूटनी. नेक्स्ट पाहूया. सिलेक्टिव्ह अँजिओटेन्सिन 2 रिसेप्टर ब्लॉकर यूज्ड ॲज अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग. कॅप्टोप्रिल, वेरापॅमिल, ॲमिलोराइड, लोसार्टन. तर कॅप्टोप्रिल AC इनिबिटर आहे, प्रोड्रग नाही आहे. कोणता अमायनो ॲसिड प्रेझेंट असते कॅप्टोप्रिलमध्ये, तर प्रोलिन असते ना. AC इनिबिटर्स ड्राय कप कॉज करतात, टेरेटोजेनिसिटी, डिस्ग्वॅशिया कॉज करतात. वेरापॅमिल काय आहे, तर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. फिनाईल अल्किलामाइन डेरिव्हेटिव्ह आहे ना. ॲमिलोराइड, तर पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक्समध्ये पाहिलं ना, ॲमिलोराइड, स्पायरोनोलॅक्टोन, ट्रायमटेरिन. रिंग कोणती पाहिली ॲमिलोराइडमध्ये, तर पायराझिन रिंग. पायराझिन रिंग कंटेनिंग एजंट आहे ॲमिलोराइड. लोसार्टन काय आहे, तर अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर आहे ना. लोसार्टन, टेल्मीसार्टन, वाल्सार्टन, कॅन्डेसार्टन. सार्टन्सवाले ड्रग येतात ARBsमध्ये. हेच विचारलं ना क्वेश्चनमध्ये. सिलेक्टिव्ह अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर, ऑप्शन डी येईल. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. प्रोकेनामाइड इज मेडिसिनली यूज्ड ॲज. लोकल ॲनास्थेटिक नाही. अँटी एंजायनल ड्रग नाही. अँटी अरेथमिक एजंट, ऑप्शन सी येईल. कशात पाहिलं आपण प्रोकेनामाइड, क्लासिफिकेशनमध्ये पाहिलं ना, तर सोडियम चॅनल ब्लॉकर्समध्ये पाहिलं ना. क्लास 1A मध्ये पाहिलं क्विनिडिन, प्रोकेनामाइड, डायसोपिरॅमिड. नेक्स्ट पाहूया. द मेन ॲडवर्स इफेक्ट ऑफ अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम इनिबिटर इनालाप्रिल. तर ऑप्शन्स पाहायची गरज नाही, बघा प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये डिस्कस केलं आहे. जसे जसे आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू तसे जसे तुम्हाला प्रिव्हियस क्वेश्चन्सचे एक्स्ट्रा पॉईंट्स हेल्प करतील आन्सर काढण्यासाठी. AC इनिबिटर्समध्ये काय पाहिलं आपण, कॅप्टोप्रिल, इनालाप्रिल, फॉसिनोप्रिल, रॅमिप्रिल, लिसिनोप्रिल. प्रिलवाले ड्रग्स पाहिले ना, अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम इनिबिटर्स असतात. हे मेकॅनिझम ऑफ ॲक्शनसुद्धा विचारतात. यामध्ये कॅप्टोप्रिल आणि लिसिनोप्रिल हे दोन प्रोड्रग्स नाही आहेत. कॅप्टोप्रिलमध्ये कोणतं अमायनो ॲसिड प्रेझेंट असते, तर प्रोलिन. साईड इफेक्ट्समध्ये काय पाहिलं, तर ड्राय कफ, डिस्ग्वॅशिया असते, अल्टरनेशन ऑफ टेस्ट सेन्सेशन. त्यानंतर हे टेरेटोजेनिसिटी कॉज करतात, हायपोटेन्शन कॉज करतात, ॲक्यूट रेनल फेलियर कॉज करतात. काय दिले आपल्याला ऑप्शन्समध्ये, ड्राय कफ, बोन मॅरो डिप्रेशन. ड्राय कफ येईल ना, ऑप्शन ए. ठीक आहे.
तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या अपकमिंग फार्मसी ऑफिसर एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. यात काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्ससुद्धा इन्क्लूड आहेत. सो खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहेत तुमच्या अपकमिंग एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. ठीक आहे, तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.